तोच संजय, तर गोंधळची मार्क वरती काशीनाथ बोडके. काय रे अंपायर नाही का? अरे अंपायर बनव ना रे. कोण आहे इकडे? यस अक्षय एडगे. यस बाबूशाही बरोबर धावत जायचं प्लीज. अजून थोडीफार स्पीड अप, थोडी अजून स्पीड. जाऊया मॅच कडे. मॅच इज ऑन. ही मॅच पाहायला अगदी प्रत्येक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्या मॅचचा मात्र येथे होतोय सुरुवात. हा पहिला चेंडू आपण पाहतोय. डॉट डॉट डिलिव्हरी पाहायला भेटली. याचा दुसरा चेंडू समरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली, परंतु याचं डिसिजन काय आहे बाबू? डॉट बॉल. 2 चेंडू 0 धाव. आता मात्र ओळखून सोडून दिलाय. वाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 1 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर बाबू आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तर जर विचार केला तर काशीनाथ गोंधळी मार्क कोणती पाहायला भेटलाय. याचा पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल झालाय. गणेशला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, परंतु जेवढे वेळ मात्र तुम्ही शांत ठेवाल तेवढा मात्र तुमच्या संघाचा फायदा असेल. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. 3 बॉल 1 धाव. याचा आता मात्र सजवला आहे, परंतु धोक्याची घंटा. यास मोठा विकेट. बॅक टू डग आउट. गणेश शेळके बॅक टू गॉन. सासा नाही घेणार पद्धती तुमच्या पास कर नाही गणे आउट नाही झालं पद्धती. 5 बॉल 1 धाव 1 विकेट. काशीनाथच्या कोट्यामध्ये आपण पाहतोय हे समीकरण आहे. 2 बॅटर खेळपट्टीवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. एका साईडला आहे तो म्हणजे प्रकाश शेळके, तर नॉन स्ट्राईकला आहे संजय यमकर. एक मोठा विकेट बॅक टू डग आउटला पोहोचलाय तो म्हणजे गणेश शेळके. असा पुन्हा एकदा आपण पाहतो या ओव्हर मध्ये 1 धाव आणि 1 विकेट फक्त पाहायला भेटले. अप्रतिम गोंधळीचा दर्जा पाहायला भेटला काशीनाथच्या गोंधळीमधून.
चांगला फटका एक्झिक्यूटिव्ह केलाय उमेश शेळके कोणाची मार्क होते आपल्याला पाहायला भेटलाय. एकच धावसंख्या पाहायला भेटते. +1. बारा रन 12 12 हे रन सांग. बारा धावा धाव फलकावरी सजल्या गेल्यात. आपण पाहतोय 13 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. सॉरी धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. सॉरी 13 धावसंख्येवरती खेळता पाहायला भेटते.
अप्रतिम फटका पाहायला भेटला. ज्या ठिकाणी आहे गणेश शेळके. एकच धावसंख्या देखील पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने मात्र पुन्हा एकदा वेगावेल. जाऊन पोहोचेल संघ तब्बल 14 या आकड्यावरती, सॉरी 15 या आकड्यावरती. दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. फक्त 15 या आकड्यावरती प्रकाश शेडके खेळतोय. 5 बॉल 6 या आकड्यावरती. तर संजय खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय 3 बॉल या आकड्यावरती. तर विचार केला तर ज्या प्रकारे गणेश परतल्यानंतर ने ब्रेक गाडीला लागला आहे, तो मात्र अगदी पुढे सरकण्याचं नाव घेत नाहीये. चांगला फटका एक्झिक्यूट केला. देखील आपण पाहतो क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. एकच धावसंख्या देखील पाहायला भेटेल. धावसंख्या ते 1 नेच वेगावेल. हलवार पद्धतीने मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या धावफलक सतत चाललाय. पावसाळी सीझन मधील ही मॅच मध्ये विचार केला तर अगदी अप्रतिम खेळ दोन्ही संघांकडून चाललाय. अद्याप याचा मोठा प्रयत्न पाहायला भेटला होता, परंतु समीकरण जुळलं नाहीये. आणि डॉट डिलिव्हरी म्हणजे चेंडू चाललाय बीट, अगदी गाडीला ब्रेक लावलाय. जो संघ मात्र कालच्या दिवसामध्ये 98 धावसंख्यावरती होता. हायस्ट स्कोर मात्र ज्या संघाचा आहे त्या संघाची मात्र अवस्था दयनीय करून सोडली. सूर्या फायटर्सच्या संघातील गोलंदाजांनी 1 कोर 3 बॉल 2 धावा असं समीकरण आहे. परंतु आता मात्र हल्ला बोल करायला सुरुवात केली, कारण प्रकाश एडगे ज्याला मात्र कोहिनूर म्हटलं जातं तो जास्त वेळ थांबू शकत नाही, हे देखील तेवढं सत्य आहे. कारण विचार केला तर अनुभव फार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी ह्याचं मात्र प्रत्युत्तर प्रश्न उत्तर आणि जर चांगलं तुम्हाला जर कोणाकडून शिकत असेल तर प्रकाशकडून नक्कीच शिका. कारण अनेक वेळेला संघ अडचणीमध्ये असताना चांगली बॅटिंग याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला भेटली आहे. आता संघ अडचणीमध्ये खऱ्या अर्थाने आहे. स्वतःचा संघ देखील आहे आणि कॅप्टन देखील आहे. काय करेल याचा अजून एक फटका सजवलाय. उंची आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. आणि आता मात्र पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये मिलेनियम टॉवरच्या. पहा अगदी ज्या प्रकारे एका सेकंदामध्ये आयुष्याचा बदल होतो ना, त्याच प्रकारे धाव फलक बदललाय. जो मात्र धाव फलक अगदी एकेरी दुहेरी धावसंख्येने खेळत होता, गडबडत होता, हळवार पद्धतीने पुढे जात होता, तोच मात्र अगदी 6च्या स्पीडने तब्बल 6च्या घेरने पुढे सरकलाय. 28 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 1 ओव्हर 4 बॉल 14 या आकड्यावरती काशीनाथ आपण पाहतोय. अजून एक फटका चांगला पाहायला भेटला आहे, परंतु 1 बाउन्स काहीतरी केला जाईल. फेकी करेपर्यंत आपण पाहतोय 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होतील का? यस, हो यू टी आहे का? पंचांनी दर्शवायचंय. यस, हो यू टी बॅक टू डगआउट. चलो जाऊचा इशारा. टाटा बाय बाय. सुनील शेळके बेखर यांचा थ्रो देखील पहा, अप्रतिम.
संतोष कात्रट. आज संतोष कात्रट आहे की यार. ए हारणार आहे मॅच. संतोष कात्रट अजून आहे बाकी. तुम्ही मॅच हारणार आहे का? देखील नाही उचलत सोड गेला मोबाईल. जाऊया मॅच. संतोष कात्रट. कोणी कोणी एक नंबर गेली बाई. पिताश्री समागम कक्षामध्ये असताना त्यांचे छोटे जेटी या म्हणजे संतोष कोथरूडचे बंधू या मॅचचा आनंद घेत असताना यस स्माइल चेहऱ्यावरती आली कोंडीबा कात्रट यांच्या. म्हणजे काय आता मुलगा कोणत्या प्रकारची फायरिंग करतोय हे पाहणं फार महत्वाचं आहे. येतील का षटकारांची आतिषबाजी होईल का हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. काशीनाथ बोडके कंजूसी मारवडी सगळ्या गोष्टी मात्र या गोलंदाजासाठी असतील. 2 षटकार आले परंतु कोहिनूरला परतवले. या बॉडी लँग्वेज पासून अगदी दूर ठेवला चेंडू. डॉट बॉल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये जर 40 किंवा 30 धावा आल्या तरी देखील सन्मानित स्कोअर असू शकतो. तिसरा नाही झाला. जर मॅचच्या दिशेने गणेश शेळक्याला घेऊन मार्कवरती पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकिंगला बॅटल आहे. तर संजय 4 बॉल 3 वरती घेतोय. 100चा देखील स्ट्राईक रेट नाहीये. यस डी झोन 5 बॉल 4 धावा हे समीकरण मात्र संजयचं आहे. अगदी 5 बॉल मध्ये 10 ते 12 धावसंख्या असणं फार महत्वाचं असेल या रब्बल बॉल टेनिस क्रिकेटमध्ये. या साड्या बॅटने खेळून काढला. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी असेल. 1 धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केली गेले आणि यस पाहता पाहता क्षणी आपण पाहतोय यस OUT आउट. एक चांगला बॅटल मात्र तंबूच्या दिशेमध्ये परतवलाय. याड्या नका आई शपथ आवरला. याचा पुन्हा आपण पाहतोय. फटका सजवलाय. उंची आहे, लांबी कमी. डी झोन साठी झेंडू चाललाय. ज्या ठिकाणी एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या. संघ तब्बल धाव फलकावरती 32 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने जबाबदारी आता मात्र संजय यमकर वरती येऊन पोहोचले. 7 बॉल 5 या आकड्यावरती घेतोय. त्यामध्ये 1 विकेट देखील रनआउटच्या दिशेने पाठवलाय. तो म्हणजे संतोष कात्रट याचा. त्या धावसंख्येची गरज नव्हती परंतु खऱ्या अर्थाने संजय यमकरने ट्राय केलेली होती. परंतु इथून पुढे जबाबदारी परिपूर्ण संजय यमकर वरती या टीमची. 15 ते 20 धावा येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये कशा येतील हे पाहणं फार महत्वाचं असेल. कारण अद्याप चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे फक्त आणि फक्त 8 चेंडूमध्ये 15 जरी धावा आल्या तरी देखील एक सन्मानित स्कोर पुढील टीम वरती असू शकतो. त्याच्यानंतर मॅच कोण आहे? कोण
जी फॅक्टर समीर शिवांश त्याच्यानंतर वाईट बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावती जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती. तब्बल 34 या आकड्यावर. येणारे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉल 3 धावा फक्त आल्यात. यस, पुन्हा एकदा आपण पाहतोय डी झोन आहे का पंच. यस, 1 धावसंख्या ऍड केली जाईल. 35 धावा. धाव फलकावरती 9 बॉल 5 या आकड्यावरती संजय यमकर खेळतोय. या सजवला आहे, उंची आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. संजय यमकर ऑन फायर. 6 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. आपण पाहतोय 41 या आकड्यावरती. त्यांनी 98 मारायला किती सोडून थांबले का गाड्या बॉलर विठ्ठल आहे का. विठ्ठल ऐडगे आयकॉन प्लेयर, स्वतः संघ मालक आणि या कॅप्टन देखील आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटले. या असा सुबाखला गेली. 2 धावा अफाट वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. सॉरी 3 धावा अफाट वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने वेगावते. धावसंख्या 3 ने वेगावते, जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती. विचार केलात तुम्ही तर रिप्लाय मध्ये पहा, चांगला सुबाकलाय. ओ वा बाई वा. दिनेश शेळकेंची बोवणी झाली या 2 दिवसातील आजची. 44 धावा एका चेंडूचा खेळ संपल्यानंतरने. इथून पुढे जर 3 मोठे फटके आले तर मॅच मध्ये अगदी रोमांचकता पुन्हा एकदा नक्कीच येईल. यस, अगदी सुरेख पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. 11 बॉल 11 या आकड्यावरती संजय खेळतोय. 11 बॉल 11 धावा. याचा मोठा प्रकार सजवलाय. क्षेत्ररक्षक पाठी आहे. कॅच ट्राय केला जाईल. 1 धावसंख्या अफाट वेगाने कंप्लीट केले. दुसरी देखील धावसंख्या अफाट वेगाने कंप्लीट केले गेले. बाकी त्याला आपण सांगायचं लास्ट बॉल कुठे बघायला ठीक आहे. कारण भांडणार त्यांचा त्यांना काय
यस पंच 2 धावा आहेत. अंपायर 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. त्यांना अंपायरने डिसिजन देऊन तू कशाला सांग. अरे 2 धावा आहेत रे, कशाला एवढे 1 तास लावणार आहेत गिरे. आहे तर 2 द्या ना, कशाला येणार हे करतायत. बघ किती लांब पकडलाय तो. अरे सोड रे, काय 1 तासामध्ये पाठवत बसणार आहेत. अंपायर यस अंपायर धावसंख्या पंच. यस सचिन लांबोर यांची बालाची बॅट ब्लॅक कलरची. जर कुणाकडे असेल तर समजून कक्षामध्ये अंशाने भेट द्या. सचिन लांबोर वाट बघतायत. अरे यस अंपायर धावसंख्या 2. ओके 3 बॉल 46 46. या सजवलाय, उंची आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. चेंडू निघून चाललाय षटकारासाठी. 6 धावा धाव फलकावरती सजल्या जातील. जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 13 बॉल 19 या आकड्यावरती घेतोय संजय यमकर. संघ अडचणीमध्ये असताना फार चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून घडते. 13 बॉल 19. स्ट्राईक चेंडू पाहायला भेटला. उसळी घेतली होती, नगदी वेग अफाट पाहायला भेटला. यष्टीरक्षकाचा कौतुक असेल. 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. यस अजून एक बिग फटका पाहायला भेटलाय. आउट ऑफ द पाक, सीमारेषा बाहेर पाठवून दिलाय षटकारासाठी. 6 धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 58 या आकड्यावरती 59 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय सूर्या फायटर्स या संघासमोर. शिवांश ऑरियर्स आणि एसजी फायटर्स संघ. शिवांश ऑरियर्स संघ आणि एसजी फायटर्स संघ
तुम्ही चांगल्या संघ नायकांना विनंती असेल आपल्या कॅप्टनला पाठवायचं नाणेफेकीसाठी. शिवांश ऑरियस आणि एस जी फायटर संघ लास्ट कॉल. बालाचा ब्रँड गेला का फोन कर ना तू कोणाला दिली बाला. येस बालाचा ब्रँड आहे लक्षात ठेवा. आणि ब्लॅक बॅट सचिन लांबोरेंची हरवलेली आहे. जर कोणाकडे असेल तर त्वरित जमा करा. येते त्याच्यामध्ये बघ ब्लॅक बॅट आहे नाही ते नाही स्टिकर नाही खाली जरा बघ कलर केला बाला बाला मोठा करून मार्कालाच बनणार अरे काय करते इन्शुरन्स आहे काय करते गाडीला खर्च लाट 70,000 गपकी रे इन्शुरन्स 9 बॉल 5-6 वाजता सारा नाही भेटू यस एस जी फायटर आणि शिवांश ऑरियस संघ लक्षात ठेवा. पॅनलाइज केले जाईल. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आपण यायचंय. त्याला बोललेलं नंतर फोन कोणाला यस एस जी फायटर्स आणि शिवांश ऑरियस संघ लास्ट कॉल नाणेफेकीसाठी या प्लीज. 58 धावा. विठ्ठल येडगे पहिला चेंडू वरती आक्रमण आहे. प्रॉपर टायमिंग सोबत पाठवला आहे. अगदी लांब लचक षटकार आलाय. 6 धाव संख्यांसाठी ओमकार नॉन स्ट्राईकला आहे. या स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विठ्ठल येडगे. गोंधळची मार्क वरती गणेश एक गेम चेंजर बॉय. बेस्ट ऑफ बेस्ट दोन खेळाडू एकमेकांसमोर चांगले आपल्याला पाहायला भेटतात. एस जी फायटर्स आणि शिवांश ऑरियस संघ लास्ट कॉल लक्षात ठेवा. पॅनलाइज केले जाईल. एस जी फायटर संघ बाबू सुरेश मामा आणि बाबू झोरे लास्ट कॉल आपल्याला लक्षात ठेवा. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. विकास ना रे सात धावा 3 चेंडू 1 षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण पाहायला भेटलं होतं. सॉरी 4 बॉल. पहिला डॉट दुसरा 6 परत आता डॉट गेला का आता. वा भाई वा
गोलंदाजी अफाट फार चांगली पाहायला भेटते. एक षटकार असून देखील 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतात 7 या आकड्यावरती. याचा फटका सजवलाय. कॅच साठी संधी आहे परंतु डी झोन साठी चेंडू चाललाय. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. यस एसजी फायटर संघ सुरेश मामा, जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज या नाणेफेकीसाठी. आणि बाबू झोरे आपण देखील विनंती असेल, आपण देखील नाणेफेकीसाठी यायचंय. तुम्ही नाही कळलेलं आपलीच आहेत की तुम्ही आमचे नाही. सांगा दिवसा त्यांची वेळ येणारच आहे. अजून किती वर्ष खेळणार? 4, 5, 10 वर्ष. अरे किती वेळा बोलू? 5 महिने नाही, चुकून नाही. 2 वर्षानंतर असं तुम्हाला उभंच राहायचं मैदानात, असंच उभं राहायचं. पळणार नाही. पकड 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 पकड. आता दिवस 2 वर्षच. 2 वर्षानंतर ते खेळणार का 2 वर्ष विकेटीच्या पाठीमागं असं दोन्हीसाठी सारखं. हा तुम्ही तर आम्हाला आयोजकांनी प्रेस आम्हाला 5 रन आणि 4 रन. यस पाटण तालुका धनगर समाज क्रीडा असोसिएशनचे सदस्य सन्माननीय सुनील दादा यांच्या हस्ते आपण नाणेफेकी उडवली जाईल. एस जी फायटर्स याचा फटका अप्रतिम पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू अगदी निघून चाललाय 2 धावसंख्यांसाठी. एस जी फायटर्सने नाणेफेकी घेऊन प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सॉरी फिल्डिंग. यस एस जी फायटर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग घेतली आणि आमंत्रण केलंय ते शिवांश शौर्याच्या संघाला फिल्डिंग साठी. अकरा धाव फलक सजल्यात. पांडुरंग नागिन बॉलर 3 बॉल 3. फार चांगली मात्र कोणती पाहायला भेटते पांडुरंगच्या माध्यमातून देखील. उलटाच बॉल होता परंतु आपण पाहतोय बाउंड्री लेन दुरून अगदी धावत आलाय गणेश. पकडलाय बॉल परंतु एकच संख्या पाहायला भेटते. बारा धाव संख्या आपल्याला पाहायला भेटते धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. 4 धावा फक्त खर्च केल्या. 2 गो. 2 चेंडूचा खेळ ते बाकी राहिला. स्ट्रायकिंगला बॅटर मात्र आपण पाहतोय विठ्ठल एडगे टू पांडुरंग एडगे. एडगे नागिन बॉलर पहा अगदी सुरेख गुंजी पाहायला भेटते. स्लोअर तुझा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. शरीराचा वेध घेतल्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला भेटलाय. पांडुरंग ज्यावेळेला गुंजी मार्क वरती असतो त्यावेळेला त्याची गुंजी पाहणं अगदी मन सोप्प करून जाते. याचा सज्जावलाय. उंची आहे प्रॉपर टायमिंग देखील आहे. शेवटच्या चेंडूवरती या ओव्हर मध्ये मात्र हल्ला बोल केलाय. 6 धावसंख्येत धावफलक पुढे सरकलाय 18 या आकड्यावरती. अद्याप गरज आहे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची.
तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय प्रत्येकी या 2 षटकामध्ये प्रत्येकी एक एक षटकार मात्र पाहायला भेटले आपल्याला. गणेश शेळके याचा पुन्हा आपण पाहतोय चांगला प्रत्येक टिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी या फेकी देखील अप्रतिम पाहायला भेटते. एकच धावसंख्या पाहायला भेटली होती त्या ठिकाणी मात्र 2 धावसंख्या. तिसरी देखील धावसंख्या अगदी वेगाने कंप्लीट केले. याचा मोठा विकेट प्राप्त केलाय का पंचांकडे नजरा. यस ओटी आउट. 2 धावा भेटल्यात परंतु एक विकेट मोठा विकेट मात्र परत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या 2 ने वेगावते जाऊन पोहोचला 20 आकड्यावरती. एक विकेट बॅक टू डेगाव. मिस्टर घाऱ्या सुरेश. यस पुन्हा एकदा सजवलाय. उंची आहे प्रॉपर टायमिंग नुसार मात्र पाठवले 6 धावसंख्यांसाठी. धावसंख्या 6 ने वेगावले. जॉन पोस्टर संघ तब्बल आपण पाहतोय 26 या आकड्यावर. 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपला आणि तब्बल या ओव्हर मध्ये आपण पाहतोय गणेशच्या 16 धावा तब्बल खर्च केल्या. दुसरी ओव्हर चालू असताना सांघिक तिसरी आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर आपण पाहतोय गणेशची. यापुढे 4 चेंडू कसे असतील कारण 9 बॉल 22 या आकड्यावर तब्बल विठ्ठल खेळतोय. हा विकेट महत्वाचा. देवांश वॉरियर्स साठी टॉप एज पाहायला भेटला होता साठी पाठवलाय. 10 बॉल 23 एक तुफानी पारी आतापर्यंत खेळतोय आणि या खेळत आहे. एक विकेट परिपूर्ण मॅचचं समीकरण चेंज करू शकतो पण तो एक विकेट मध्ये विठ्ठलचा येईल का देवांश ओरीच्या कोट्यामध्ये. यस पहा अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. डॉट बॉल पाहायला भेटलाय. टू गो. 2 चेंडूचा खेळ आता बाकी राहिलाय. यस सुरेख पटका सजवलाय. अगदी टायमिंग सोबत पाठवलाय 6 धावसंख्यांसाठी. धावसंख्या 33. त्याने मात्र अगदी मॅचचं समीकरण चेंज केलं. त्याला मात्र अगदी पाठवले. फार चांगली झेल देखील टिपली. फार चांगला चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटला. विकेट कीपर अप्रतिम मात्र झेल टिपत असताना आपल्याला पाहायला भेटला. तुकाराम झोरे. 3 ओव्हर 33 धावा सरासरी 11च्या सरासरी मात्र धावसंख्या आतापर्यंत कुठून आल्यात. 12 बॉल 26 धावसंख्येचं आव्हान बाकी आहे. ही ओव्हर कोणाच्या हातामध्ये असेल. संघाचा कॅप्टन स्वतः संघ मालक कोणावरती विश्वास ठेवेल हे फार महत्वाचं आहे कारण या ओव्हर मध्ये जेवढ्या धावा मात्र रोखता येतील तेवढ्या मात्र धावा रोखता येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क होते आपल्याला कोण पाहायला भेटेल हे पाहणं फार महत्वाचं असेल. 33 विजय शेळके. गोलंदाजी मार्क होती संजय यमकर. पहिला चेंडू
साड्या बॅटिंग करून आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक पकडला जातोय फेके देखील फार चांगली पाहायला भेटले जास्त हो युटी विजय बॅक टू द आउट चलो जाऊचा इशारा टाटा बाय बाय मिस्टर विजय गुड नाईट 34 धावा अजून एक विकेट क्रमांक 3 बॅक टू द आउट प्रयत्न केला फक्त बॉडी पासून लांब ठेवला तर निघू शकतो दिनेश शेळके फार चांगला चेंडू कॅच साठी संधी होती सुरेश घाऱ्याला पाठवलं असतं तर मॅचचं समीकरण चेंज झालं असतं परंतु डॉट बॉल झाला हे देखील फार महत्वाचं आहे येणारे चेंडू आहेत बाकी 10-25 बॉलचं समीकरण बाकी आहे येणारे चेंडू 4 चेंडू मध्ये किती संख्या येतील पण फार महत्वाचं असेल यास फुल टच बॉल आहे लांबी आहे उंची आहे प्रॉपर टायमिंग देखील आहे पाठवलाय समालोचन कक्षाला सलामी असताना षटकार 9 बॉल अद्याप गरज आहे 19 धावसंख्येची या आधीच्या बॉल जर कॅच पकडली असती तर आज षटकार वाचलं असता समीकरण फार चेंज पाहायला भेटलं असतं 41 धावा धाव फलकावरती सजल्यात 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा आतापर्यंत दिल्यात 8 बॉल 18 धावा सुरेख चेंडू पाहायला भेटला डॉट बॉल आलाय 1 टू गो एका चेंडूचा खेळ फक्त बाकी राहिला या ओव्हर मधील 6 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय 7 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 7 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज आहे 18 या पंचांच्या नजरा असतील परंतु अद्याप पंच मात्र तटस्थ आहेत जसा हे नोटी नॉट ओ युटी नॉट आउट एक षटकार असून देखील आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये आणि 6 बॉल 18 धावसंख्येवरती ही मॅच आणून ठेवली आहे संजय यमकरचं कौतुक असेल बॅटिंग करताना फार चांगली बॅटिंग केली किती 15 बॉल 25 खेळला आणि 1 ओव्हर 8 धावा फक्त आपल्याला पाहायला भेटल्या प्रकाश आलाय गोंधळी मार्क वरती पहिला चेंडू आपण पाहतोय यस अप्रतिम गोंधळी आणि अप्रतिम विकेट कीपरचा आपण दर्जा पाहायला भेटलाय 5 चेंडूचा खेळ बाकी राहिले आणि 5 चेंडू मध्ये 18 धाव संख्येची गरज बाकी राहिले येणारे चेंडू मात्र दिनेश फेस करतोय गोंधळी मार्क वरती प्रकाश एडगी आपल्याला पाहायला भेटलाय असं पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे एकच धावसंख्या पाहायला भेटेल येथील का 3 षटकार सुरेशचे खासियत ही आहे की अशा प्रकारचे मॅचेस सुरेश काढतो कारण हा लीडर बॅटल आहे 4 बॉल 17
3 षटकार तुम्हाला 4 बॉल मध्ये मारायचे आहेत. एक चेंडू तुम्हाला उर्वरित फ्री मध्ये दिलाय. या परिपूर्ण फायदा तुम्ही कशा प्रकारे घ्याल हे फार महत्वाचं असेल. इथून पुढे 2 चेंडू मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट असतील रे दोन्ही संघांसाठी. यस, पुन्हा आपण पाहतोय आता मात्र 16 धावसंख्येची गरज. कोण तुम्ही 1 नंबर आहे रे, कशाला काळजी करता. अरे 1 नंबरला आहे रे तू. अरे हाय रे 1 नंबर. अरे हाय रे, अरे हाय रे. असेल ना हाय घे, थांब दाखवतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय फार चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या ओव्हर मध्ये. 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज बाकी आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला भेटला आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय एका धावसंख्येसाठी. 1 टू गो. यस, जी बॅटर्स आपले 2 बॅटर खेळपट्टीवरती पाठवण्यासाठी तयार राहायचं आणि शिवांश ऑरियर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेण्यासाठी तयार राहायचं. आपण बघू टाइम टेबल पाठवता. टेबल पॉइंट दोन नंबर लागला तुम्ही. हे कोण देवांशी लिहून आहे का? त्यांना 3 जिंकले. हां, याच्या आधीची मॅच ते लॉस नाही गेले का? याच्या आधीची मॅच ते हारले की.